Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome to the session International Banking and Finance. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about advantages of cryptocurrency, disadvantages of cryptocurrency, and future implication of cryptocurrency. First of all, we will discuss about advantages of cryptocurrency. Advantages of cryptocurrency. Ease of transfer. It is very easy to electronically transfer bitcoins as compared to physical currency. क्रिप्टोकरन्सीचे फायदे काय इथे बघणार आहोत. तर क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर करायला सोपी असते. फिजिकल करन्सीपेक्षा इलेक्ट्रॉनिकली आपण क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइन्स ट्रान्सफर करू शकतो. Second advantage, secure transaction. These transactions are safer because both private and public keys are used for security reason. Third, lesser transaction cost. Transaction cost is lower than typical cost of using credit card. It is approximately 0.0005 bitcoins, which is equivalent to rupees 3. The fund transfer this way includes minimum processing fees. Most of the financial institutions and bank charges exorbitant transaction fees for transfer of used fund, which can now be avoided through cryptocurrency. विद्यार्थी मित्रांनो, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून म्हणजे क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर करायला सोपी आहे, सिक्युअर ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन कॉस्ट एकदम लेस आहे, कारण बँकांमधनं किंवा कार्डच्या माध्यमातून मोठी फंड ट्रान्सफर करण्यासाठी येणारा खर्च हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू क्रिप्टोकरन्सी. फोर्थ ॲडव्हान्टेज, न्यू इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू. E-commerce industry is growing by leaps and bounds, and hence there is a very bright scope for investment in bitcoins as demand for virtual currency will rise in future. बघा काय म्हटलंय की इकॉनॉमिक इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. स्कोप फॉर इन्व्हेस्टमेंट इन बिटकॉइन्स as demand for virtual currency will rise in future. बिटकॉइन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे, कारण भविष्यामध्ये व्हर्च्युअल करन्सी वाढणार आहे. फिफ्थ वन, वर्ल्ड वाइड acceptance. Bitcoins make digital payment possible when credit card, debit card, and PayPal does not exist. It can truly emerge as an economic innovations for unbanked India. What is required is only spread of awareness for the same. म्हणजे बिटकॉइन मेक डिजिटल पेमेंट पॉसिबल. डिजिटल पेमेंट बिटकॉइनच्या माध्यमातून आपण करू शकतो, ज्या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा पेपल अस्तित्वात म्हणजे नसेल त्या ठिकाणी. इट कॅन ट्रूली इमर्ज ॲज अ इकॉनॉमिक इनोव्हेशन्स इन अनबँक इंडिया. म्हणजे ज्या भारतामध्ये जिथे जिथे बँकिंग क्षेत्र पुढारलेलं नाही त्या ठिकाणी एक खरंच उपयोगी होऊ शकतं. व्हॉट रिक्वायर्ड इज स्प्रेड ऑफ अवेअरनेस फॉर द सेम. अवेअरनेस निर्माण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सिक्स्थ वन, नो सिंगल अथॉरिटी. देअर इज नो intermediary bank or exchange existing in the link. Money get transfer from sender to the recipient directly. म्हणजे बघा, आपण पैसे ट्रान्सफर करायचे असते तर आपण चेक घेतो आणि चेक देतो किंवा बँकेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करतो. पण बिटकॉइन्स मध्ये मध्यस्थ इंटरमिडिएटरची गरज नाहीये आणि कोणी नसतं. डायरेक्ट सेंडर रिसिपियंटला पैसे ट्रान्सफर करू शकतो. Fifth one, anonymity. There is no need to disclose the personal name and address for remittance. What is required is only Bitcoin address. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण फंड
बँकेतनं ट्रान्सफर करत असतो त्यावेळेला कोणाला पैसे पाठवतो, किती पैसे पाठवतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. पण बिटकॉइन्समध्ये पर्सनल नेम ॲड्रेसची गरज नाहीये. फक्त बिटकॉइन ॲड्रेस असला की बास, त्याच्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता किंवा तुम्हाला पैसे म्हणजे बिटकॉइन्स मिळू शकतात. अँड लास्ट ॲडव्हान्टेज, नो इन्फ्लेशन. It is decided that limited number of bitcoins capped at 21 million will ever be produced. म्हणजे बिटकॉइन्स हे खूप लिमिटेड नंबर मध्ये प्रोड्यूस केले जातील. Hence supply will never change the leading to fewer chances of inflation. आणि कमी प्रमाणात बिटकॉइन्स प्रोड्यूस केले जाणार आहेत त्यामुळे सप्लाय कमी असणार आहे आणि त्यामुळे इन्फ्लेशनचे चान्सेस कमी असतील. Disadvantages. Now we will discuss about disadvantages of cryptocurrency. No regulatory authority. Bitcoins can be used for peer-to-peer transactions without any intermediary and regulation. It is no backed by central government. Still, it is exchange on number of exchange. Hence, there is no legal recourse to the user in case of any fraud. बघा, आपण बँकांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करतो तिथे इंटरमिडियरी असतं, गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप असतो. समजा काही फ्रॉड झालं तर काहीतरी कायदेशीर कारवाई आपण करू शकतो. पण बिटकॉइन्स सेंडर आणि रिसिपियंट हे एकमेकांना डायरेक्ट पैसे पाठवतात, मध्यस्थ कोणी नाही आणि त्यामुळे नो लिगल रिकोर्स टू द युजर इन केस ऑफ एनी फ्रॉड. जर फ्रॉड झालं तर कोणताही लिगल रिकोर्स शक्य नाहीये. Second one, speculation. Since there is no underlying asset on the basis of which value of this virtual currency is based, hence it is exposed to lot of speculation. म्हणजे बघा, पूर्वी डॉलरची किंमत हे सोन्याच्या बेसवर ठरवली जात होती किंवा काय, आता डिमांड फॉर सप्लाय ऑफ इट याच्यावर ठरवली जाते. पण बिटकॉइन्स साठी अंडरलाईंग ॲसेट कोणतंही नाहीये आणि म्हणून लॉट ऑफ स्पेक्युलेशन ची शक्यता आहे. दिस मे लीड्स टू लॉसेस टू द पोटेन्शियल युजर्स इन केस व्होलॅटिलिटी इन व्हॅल्यू ऑफ करन्सी. द व्हॅल्यू ऑफ करन्सी जी आहे म्हणजे करन्सीची जी किंमत आहे ती अस्थिर असल्यामुळे युजर्स जे आहेत त्यांना तोटा होऊ शकतो. सायबर सिक्युरिटी रिस्क. Though bitcoins are safe as they don't carry any counterparty risk, there are prone to e-fraud such as hacking account, theft of bitcoins, online malware attack, etc. Hence, one of the greatest risks involved in bitcoins trading will be cyber security, which can be mitigated to certain extent by storing keys offline. बघा, बिटकॉइन्स मध्ये सायबर सिक्युरिटी रिस्क ची शक्यता आहे. जरी कितीही काळजी घेतलेली असली तरी सुद्धा ही पॉसिबिलिटीज यामध्ये येऊ शकते. फोर्थ डिसएडवांटेजेस, इन्स्टॅबिलिटी ऑफ प्राइसेस. Bitcoin prices vary widely across the exchange as there is no fixed basis on which its value should be derived. म्हणजे बिटकॉइन्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅरी म्हणजे बदलत असते अक्रॉस द एक्सचेंज मध्ये बदलत असते, कारण कोणत्याही बेसवर ही व्हॅल्यू ठरवलेली नाही. द एक्सचेंज रेट, द रेट ॲट विच वन करन्सी इज ट्रान्झॅक्टेड फॉर अनदर ऑफ क्रिप्टो करन्सीज कॅन बी greatly fluctuate greatly, because their prices are depend on demand and supply forces in the market. Hence it may leads to instability of prices. म्हणजे बिटकॉइनची किंमत जी आहे ती डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ इट याच्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे इन्स्टॅबिलिटी इन प्राइसेस ची शक्यता जास्त आहे. Hence it may leads to instability in prices. Fifth disadvantage is illegal use. Use of Bitcoin is increasing since in areas like drug market, child
pornography, fraudulent activities, and money laundering activities, since the transaction can be kept anonymous. बघा, यामध्ये कोण पाठवणारा सेंडर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे, हे कुठेही मेन्शन करावं लागत नाही. ट्रान्झॅक्शन्स अनॉनिमस आहेत आणि त्यामुळे ड्रग मार्केटिंग, चाइल्ड पॉर्नोग्राफी म्हणजे लहान मुलांची तस्करी, त्याच्यानंतर फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीज, मनी लॉन्ड्रिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये या ट्रान्झॅक्शनचा उपयोग होऊ शकतो. लॅक ऑफ रेग्युलेशन, इट लीड्स टू other problem like untraceability of transactions, evasion of tax. बघा, कोणी कोणाला पाठवले, किती पाठवले, हे कोणतंही रेकॉर्ड राहत नसल्यामुळे टॅक्स चुकवणं, तसंच ट्रान्झॅक्शन आपण कुठून कुठे झाले हे ट्रेस करू शकत नाही. The last one, electricity consumption. Bitcoins has been criticized for amount of electricity consumed by mining. As 2015, the economist estimated that even if all miners use modern facilities, the combined electricity consumption would be 166.7 megawatt, that is 1.46 terawatt hours per year. At end of the 2017, the global Bitcoin's mining activities was estimated to consume between 1 to 4 gigawatt electricity, which counts up to about 2% of global power consumption. म्हणजे बिटकॉइन्स मध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, बिटकॉइन्सच्या ट्रान्झॅक्शन मध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे मोठ्या प्रमाणावर होतं. Future implication: the transition from Visa, PayPal system to cryptocurrency, however, turn out more complicated than we thought. म्हणजे व्हिसा, पेपल ही जी कार्ड आहेत, कार्ड मनी, त्याच्यातून क्रिप्टोकरन्सीकडे ट्रान्झिशन होत असताना अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ट्रॅडिशनल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स अँड क्रिप्टोकरन्सी differ so much that people cannot understand the essence of these new money. म्हणजे ही जी ट्रॅडिशनल पेमेंट सिस्टम जी आहे आणि क्रिप्टोकरन्सी ह्याच्यात खूप फरक आहे आणि लोक समजू शकत नाहीत इसेन्स ऑफ न्यू मनी अँड हाऊ इट डिफर फ्रॉम कन्व्हेन्शनल फियाट. म्हणजे जुन्या पैशापेक्षा हे कसं क्रिप्टोकरन्सी वेगळं आहे हे लोक समजून घेऊ शकत नाहीत. India has very young techno-savvy population which can be driving force for popularity of use of bitcoins in time to come. म्हणजे भारतामधले एक तर तरुणांचा देश म्हटला जातो आणि हे तरुण टेक्नोसेव्ही असल्यामुळे बिटकॉइन्सची पॉप्युलॅरिटी होत आहे. There are always argument for and against particular issue. Supporters of Bitcoin say that it is safer alternative to online payment as compared to card. म्हणजे बिटकॉइन्सच्या सपोर्टर आहेत आणि काही लोक अगेन्स्ट आहेत. सपोर्टर आहेत ते काय म्हणतात की बिटकॉइन्स हे सेफर आहेत, अल्टरनेटिव्ह टू ऑनलाईन पेमेंट ला एक पर्याय म्हणून आहेत. ॲज फार ॲज use of bitcoins across the global is considered, US is considered to be more bitcoin friendly as compared to other government. म्हणजे बिटकॉइनच्या वापराच्या बाबतीत विचार केला तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इज कन्सिडर्ड टू बी मोर बिटकॉइन फ्रेंडली इतर गव्हर्नमेंट पेक्षा. नॉर्वे इज फॉलोइंग जर्मनीज सूट and has decided to treat it as an asset and charge capital gains tax on its sale. म्हणजे नॉर्वे जो आहे, जर्मनीच्या प्रमाणे नॉर्वेने बिटकॉइन्सला परमिशन दिली आहे आणि डिसाइडेड टू ट्रीट इट ॲज ॲसेट अँड चार्ज कॅपिटल गेन त्याच्या बिटकॉइन्सच्या विक्रीवर लावायचं ठरवलेलं आहे. Thus, we can conclude the Bitcoin is a technology-generated currency which can transform the world economy, and in times to come,
इट मे गिव्ह वे टू न्यू इकॉनॉमिक एरिया. म्हणजे काय म्हटलंय आपण, यातनं असं म्हणू शकतो की बिटकॉइन टेक्नॉलॉजी जनरेटेड करन्सी आहे, विच कॅन ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड इकॉनॉमी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकते. इट मे गिव्ह वे टू न्यू इकॉनॉमिक एरिया सिन्स क्रिप्टोकरन्सी इज नॉट कंट्रोल्ड बाय एनी ऑर्गनायझेशन. म्हणजे क्रिप्टोकरन्सीवर कोणत्याही ऑर्गनायझेशनचं नियंत्रण नसल्यामुळे, सो इट्स ट्रान्झॅक्शन्स आर क्वाईट अनॉनिमस इन नेचर. म्हणजे ट्रान्झॅक्शन्स कोणामध्ये झाले ते काहीच कळत नाही. इट इज नॉट मेड ऑन or control by any central institutions. म्हणजे याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाहीये, म्हणजे गव्हर्नमेंटचं किंवा बँकांचं. thus making it immune to governmental inferences and manipulation. It is only natural government and the big financial institutions are concerned about their lack of control over the currency. काय म्हटलं, इट इज ओव्हर नॅचरल द गव्हर्नमेंट अँड बिग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे एक साहजिकच आहे की सरकार किंवा मोठ्या आर्थिक संस्था ज्या आहेत त्यांना बिटकॉइन्सच्या विषयी काळजी वाटणं, लॅक ऑफ कंट्रोल, कारण त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाहीये त्या करन्सीवर. त्यामुळे बँकांना किंवा गव्हर्नमेंटला त्याविषयी काळजी वाटणं हे साहजिक आहे. Today, we have discussed about advantages and disadvantages of cryptocurrency and future implication of it. Now, we will stop here. Thank you and happy learning to you. Thank you.